तर नमस्कार, नवीन दिवस नवीन सगळं. आमचं हे नवीन हॉटेल, हे नवीन पोरं. आम्ही चाललोय आता सध्याचा, म्हणजे असं काय विषय नाही लांब जायचं कुठं तरी. डॅनी आणि हाय, आम्ही सॉरी डॅनी हाय आम्ही आलोय जवळ त्या माठच्या. बघा हे माठ आहे, ते रस्ते बिस्ते ह्याचे सगळं ते खूपच भारी. बघा सिग्नलला एका पट्टीच्या लांबच थांबणं हे ते बघा. आता हे आम्हाला क्रॉस करायला एवढंसं बनवलं त्यांनी, काही करणं तिकडे जायचं असेल तर. प्लस बघा बघा इज्जत तर खूप जातात हे काय फॉरनर. हे पिणे पिणे का मेको इथं ज्यूस भेटतं बघा, फ्रूट एकदम रॉ ज्यूस आहे, म्हणजे एकदम ओरिजिनल. हे जे माठ आहे इथं चाललं आहे आता. आलोय बघा माठ आहे मध्ये. इथं एकच नाही भेटत बघा, सगळे ब्रँड्स आहे. काही थंड का थंड नारळ त्यांचं लोकल काय दाखवतो अजून तुम्हाला. इथं काय बी दाखवतो अजून तुम्हाला. चालतो बघा, भूक तर लागलेली, पण आम्ही चाललेलो इंडियन रेस्टॉरंटला. पण आम्ही घेतलं ज्यूस आणि ह्याने घेतलं बघा सँडविच. तर आम्ही निघालो आता. सँडविच कसलं सँडविच आहे काहीच माहीत नाही. बघा इथं कटकुट काहीतरी व्हायला लागले. ज्यूस घेऊन मी खुश आहे. मी हे 2 ज्यूस मारून, पण मी त्याला काही खाणार नाही. मी जाणार इंडियन रेस्टॉरंटला. तर पुन्हा एक प्लॅन म्हणजे आणि आपल्याला आता अचानक काय ठरलं की काय करायचं. तर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो त्या मार्केटमध्ये जाऊन, कारण की आता आम्ही कॅब बुक केली आहे. कॅब येते आहे, दाखवतो तुम्हाला हे असं हॉटेल वगैरे कुठं आम्ही आहे वगैरे. ठीक आहे, ती कॅब यायला लागली, तुम्हाला एक तिकडलं लोकल मार्केटमध्ये जाऊन फिरवतो. आज काय एवढं प्लॅन नाही आहे, म्हणून दाखव डायरेक्ट मार्केट. फायनली कॅब आली आहे. आता आम्ही निघालो त्या पोपअप मार्केटला, जे इथलं फेमस आहे. ते काय आहे मार्केट. तर तुम्हाला दाखवतोच त्या मार्केटमध्ये काय आहे. ते काय निघालो आहे बघा. थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो पुढं काय आहे. फायनली आम्ही आलो आहे त्या मार्केटमध्ये, बघू शकता. आता जर चालू झालं आहे मार्केट. एक मार्केट म्हणजे कसं सांगू, एक प्रकारचा बाजार आहे, बाजार. तर हे बघा हे मार्केट आहे. सुरुवातीलाच काय काय भेटणं चालू झालं आहे, बघू तुम्हाला दाखवतो अजून काय असेल. हे फ्रूट्स वगैरे, हे ज्वेलरी वगैरे दाखवतो. पण आता फिरता फिरता आले बघा फ्रीज मॅग्नेट. खूप जणांनी सांगितलं फ्रीज मॅग्नेट, एवढ्या प्रकारचे फ्रीज मॅग्नेट तिथं. विचारतोय कितीला आहे काय आहे. तर हे सगळं फ्रीज मॅग्नेट, हे बाकीचं इकडं हॉटेल वगैरे, ते इंडियन रेस्टॉरंट भेटलं इथं आपल्याला. काय म्हातारी काय तळती काय माहिती, बघू भेटतं अजून. एवढी मोठी शॉप आहे इथं. असं बघा का हे मोठीचं, हे सगळं सीमधलं आहे म्हणा. समुद्रामधलं जे निघतं ना ते ओरिजिनल आहे, त्यामुळे हे खूपच महाग आहे. थोडंसं बार्गेनिंग केली, काय ते एवढं पटलं नाही आम्हाला ती रेट, म्हणून पुढं निघालो आहे बघा. हे मार्केट खूपच मोठं आहे, पण ते करण बाई ती कम करण थोडी. अजून जाताना येऊ आपण महाराष्ट्रीयन स्टाईल लावूच बार्गेनिंगला. बार्गेनिंग केली पाहिजे ना, तर ते आपल्याला खूप भेटायला बसते. जोपर्यंत आपण बार्गेनिंग नाही करणार लग्न माहिती आपण समजून केलं गेलं. एवढं मोठं शॉप आहे, फुल हलतंय ते. दिसतंय का तुम्हाला? झूम करून दाखवतो. आता हे नवीन काहीतरी आलं बघा. हां काय माहीत नाही आम्हाला. इथं मनी एक्सचेंज वगैरे आहे. तिथं फिरतोय आम्ही त्या मार्केटमध्ये. मार्केट म्हणजे मंडई टाईप दिसते मार्केट मला. काय म्हणते काय सांगतो तुम्हाला. बघतोय काय इथं फोटो. व्हिएतनामकडे क्रिकेट खेळत नाही, पण त्याच्याकडे बेसबॉलला सेम असं शूज म्हणजे हे बघा. हे क्रिकेट म्हणजे म्हणू शकता बेसबॉल क्रिकेटचे शूज. तर रेट तर तुम्हाला मी नंतर सांगतो. माझ्या ऑर्डरचीच माहिती मला कळत असेल काय एवढं घेणं दाखवतो तुम्हाला. तर ते रेटमध्ये जर भेटत असेल तर तुम्हाला मी खुशखबर देणार. म्हणजे काय नाही, हे व्हिएतनामी म्हणजे इथले लोकल ब्रँड आहेत, पण ठीक आहे ब्रँड आहेत असं काय नाही. काय घेतोय काय नाही, तो माझी साईज आणा गेला. मी 9 नंबरमध्ये सांगितलं झाला. तर हानीला काय समजत नाही तो, पण हानी जिम करतो मला, त्यासाठी हा स्टँड आहे, ड्रायफ्रूट वगैरे असते, स्पोर्ट्सचे कपडे सोडतो.
प्रकार दाखव. आलो थोडं तर आम्हाला इथं फ्रूट ज्यूस प्यायची इच्छा झाली तर हानी बनाना घेतोय आणि मी बघू काहीतरी घेतोच. तर आलो आहे अख्खं मार्केट बघून फिरून. आता तुम्ही बघू शकता मागं महिना एक ती महिना चालली बघा महिन्याचा सोडा. आम्ही फिरता आलो या स्ट्रीटवर इथं, कारण न्यू इयर आहे 17 तारीख ह्याची न्यू इयरची असते. तर इथं न्यू इयरचं अख्खं आहे. तर इथं खूप सारं बंद झाले आहेत शॉप, असं सांगायचं जाऊ तुम्हाला. खूप सारं शॉप बंद झालेत आणि जे मार्केट आहे ते मार्केट चालूच आहे. मार्केट फिरलो, जेवढं घ्यायचं तेवढं घेतलं तुम्ही बघू शकता. आणि आता मी खूप वैतागलो आहे आणि हानीही मला वैतागला आहे. ते कारण काय आहे ते हानी तुम्हाला सांगेल. इकडे स्ट्रीट शॉपिंग आहे आणि इकडे लोकांनी ट्राय करायचं आहे आणि इकडे लोकल फूड आहे ना, फ्रॉग आहे, लॉबस्टर्स आहे, क्रॅब आहे आणि क्रोकोडाईल पण आहे. आता हे मराठी भाषेत समज सांगतो, बेडकं किडे बिडे हो असं म्हणतो खायचं. माझी इच्छा बिलकुल गेली आहे. तर आता आम्ही इंडियन रेस्टॉरंट शोधतोय. इंडियन रेस्टॉरंटमध्ये खाऊन आम्ही डायरेक्ट माझ्या हॉटेलवर जाऊन ती झोपणार आहे. नंबर 1 झोप येणार आहे. मागं बघू शकता हे नेपाळी लोक चालले, हे नेपाळी लोक चालले हे. तर नमस्कार, नवीन दिवस नवीन सगळं निघालो आहे आम्ही आमचं हे हॉटेल चेकआउट करून. आजचा दिवस आमचा मेन दिवस म्हणू शकतो या सिटीतला. तर सगळे बसलेत कॅबमध्ये, मी तुम्हाला लगेच बसून बोलतो. एकच मिनिट थांबा. आणि बघा बाय बाय करतोय आम्हाला आणि हे सगळे बसलेत आतमध्ये. बघा बसलोय निवांत. हे बघा हे एवढं पुढं जाऊन बसले. आता आम्ही चाललोय इंडियन रेस्टॉरंटला. त्याचं नाव काय आहे? महाराजा लॉन्च. तिथे जेवणार त्यानंतर डायरेक्ट दुसरं मिशन असणार आहे फ्लाईट गाठून आम्ही जाणार हो ची मिनला. आणि आजचा ब्लॉग नुसतं तुम्हाला एन्जॉयचं दाखवणार आहे, पार्टी दाखवणार आहे, अजून काहीतरी दाखवणार आहे, बघत राहा. तर बघा आलो आहे इंडियन रेस्टॉरंटला. इथं सगळं इंडियन रेस्टॉरंट आहेत महाराजा लॉन्च म्हणून. आणि इथं काहीतरी आहे. आणि तुम्ही बघा इथं व्हिएतनाममध्ये कॉफी खूप फेमस आहे, पण एवढी काय खास लागली नाही आहे. आतापर्यंत आम्ही खूप ट्राय केलं कॉफी, कोकोनट कॉफी वगैरे. गेल्या तुम्हाला असं पाणीपुरी जर दिसत असेल तर काय भारी वाटत. पाणीपुरी, नान, इडली. आज जाऊन दाखवतो टेस्ट कशी काय. हे बघा माझ्या आधीपासून याचा चॅनल आहे, ब्लॉग आहे. त्याचे अर्धे ब्लॉग तर मीच त्याला सांगितले काय यूज कराय तर सांगायचं कसं बनवायचं. तरी पण यो आता बी शिकला नाही. लाख रुपये का तो बजट है, 2 लाख का घाटा किधर हो रहा है. लाइव एग्जाम्पल 25. तर आपण ज्या हॉटेलमध्ये आम्ही बघितलं तुम्ही बघितलं तिथं मेन्यू आणि आम्हाला तिथलं काही खाणं आवडलंच नाही. तर लगेच अर्धा तास तिथं पाणी पिऊन आम्ही दुसऱ्या हॉटेलला गल्टी दिली. त्याच्याच समोर आलो आहे. ते हॉटेल बघा, हे असं नाव आहे आणि हे असं हॉटेल आहे बघा. हे मॅडम आहे आणि हे असा सीन सगळा. काय एवढं स्पेशल नाही मला दाखवतो लगेच. फक्त हॉटेल चेंज केलं तर खाणं बघू कसं लागतं. सगळं आपलं मेन्यू कार्डवरनं मागवावं लागलं. मी माझं मागवलं आहे पनीर मसाला बटर पनीर 2,30,000 आणि नान बघतो सरक रे. प्लेन नान 40,000, बटर नान 45,000. चालले मागं आहे कोणतं 3री फ्लाईट आहे इथं शीट शोधतात बघा. भेटली सीट बघा. आम्ही तिघं एक सोबत आलो. हे तिघं साईडला गेलो. दिसते का तुम्हाला? दिवस दुसरा. तर तुम्ही बघितलं आतापर्यंत मी काय एवढं शूट केलं नाही, म्हणजे ब्लॉग बनवला नाही आहे. कारण की आधीमध्ये आमचा ट्रॅव्हलच होतो आणि अख्ख्या सिरीजमध्ये मी ट्रॅव्हलचं दाखवणं हे बी चांगलं वाटत नाही. तर आज आमचा शेवटचा दिवस म्हणू शकता. आज शेवटचा दिवस का की आज आम्ही आहे मेन सिटी हो ची मिन सिटीमध्ये. तर तुम्ही थोडंफार बघितलंच आतापर्यंत आम्ही काय काय राडा गेला आणि आजचाही राडा तुम्ही कंटिन्यू करणार आहे मी. आणि मागचा ब्लॉग आणि हा ब्लॉग कंटिन्यू करतो. तर तुम्ही बघू शकता आजचं हॉटेल हित आहे. त्याचं नाव वाचून तुम्हीच घ्या बाबा, मला तर काय बोलता येत नाही. थांब काय बघा ते पोरं काहीतरी बोलायला लागलेत आणि कॅब घ्यायला लागले आणि आरती बनत आहे. एक आठवण बघत राहा. आणि पुढं गेला आहे डॅनी. पुढं जाऊन त्यांचा डॅटो सुरूही झाला. 5 जण काय बघतो नाही म्हणाला बघा.
सबस्क्रायबरच 13 जण आहे. तर वेळ झाली आहे, रात्र झाली म्हणजे व्हिएतनाममध्ये. आणि आजचा आमचा जो प्लॅन होता की पार्टी करायची, शेवटचा दिवस आहे आमचा आज इथं. आज रात्री आमची 4 म्हणजे 4:15 वाजता फ्लाईट आहे. तिथनं आम्ही डायरेक्ट जाणार आहे कोलकातामध्ये. झालं तर आमचं स्टे असेल आणि आम्ही इंडिया म्हणजे तेच पुण्यात निघणार आहे ट्रेनमध्ये. 2 दिवस ट्रेनची सिरीज बघू. मी जसं ट्रेनचे व्हिडिओ काढले तर काढत, नाहीतर नाही काढणार. तर आता झाले काय तर पहिला टॅटू काढला डॅनी, सगळ्यात भारी सगळ्यात मग टॅटू त्याचाच होता. त्यानंतर काढला मी टॅटू. तर मला टॅटू बघू शकता तुम्ही तेच म्हणून म्हणजे मी ते. आणि ते माझ्यानंतर काढला आहे सूरजने टॅटू. तुम्हाला टॅटू दाखवतो. तर त्यांनी काढला आहे. सांग ना काय काढलं आहे. डोंट क्विट अँड डू इट. त्याचं मराठीमध्ये आलं बोललं की बोल ना आता. हारू नका. हां, आणि हरू नका आणि करून दाखवा. माझ्या सुरतच्या नंतर टॅटू काढला हनी. तर हनीचा टॅटू हनी तुम्हाला समजून थांबा एक मिनिट. तुम्ही टॅटू बघा दिसतोय. हनी जर टॅटूचं नाव आणि मिनिंग सांग. हे टॅटू एक ही होता है. गुड नाईट व्हिएतनाम असं म्हणून ब्लॉग चालू केला. म्हणजे चालू तर नाही केला आहे, तोच ब्लॉग आहे. शेवटचं हॉटेल, शेवटचं ट्रॉली ढकललं, शेवटचं सफर. हे दोघं इथंच आहेत. इच्छा नाही होते जायची. माझी होती खूप, मला जायचं आहे घरीच. त्याला घरी पण जायची इच्छा होती, पण आम्हाला- हे दोघं जे आहेत दिसतात आहेत कुणाल आणि जतीन, हे लोकांचा सफर इथपर्यंत होता. त्याच्या पुढं आता मी आमची टोळी जी ट्रेनमध्ये तुम्ही ब्लॉग बघितले तेच लोक आम्ही पुढं चाललो आहे. बरं ठीक आहे. आज मी पार्टी केली. आज एवढे एन्जॉय केला नाही कारण की आम्हाला इंटरनॅशनल फ्लाईट घ्यायची होती. तर आम्हाला तरी व्हिएतनामच्या गल्ली लास्ट टाईम बघतोय मी. हे आमचं लास्ट हॉटेल. आता मला वाटतं एक लास्ट हॉटेल कोलकातामध्ये असणार आहे, पण ते कन्फर्म नाही आहे आम्ही थांबणार आहे का नाही. तर बघू शकता शेवटचं सगळं व्हिएतनाम माझ्या थ्रू. ठीक आहे, दाखवलं तुम्हाला पुढं. थोडासा सॅड झालं आणि कारण की 2 जणांचा सफर इथंच संपला. इथंच संपला म्हणजे ते लोक आहेत इथंच, आता काही विषय नाही आहे. ते लोक येणार उद्या सकाळी त्यांची फ्लाईट आहे. आणि आम्ही जे 4-5 जण आहेत आमची आज फ्लाईट आहे. त्याच्यात जतीन आणि कुणाल तुम्ही बघितले ब्लॉगमध्ये, ते लोक उद्या सकाळी निघणार आहेत. हे सगळे थकून जरा सॅड झालेत. तुम्हाला दाखवतो पुढं जे होईल ते बघत राहा. गाईज हे बघू शकता कॅब आली आहे. लास्टचं बाय बाय बोलतो मी जतीनला आणि कुणालला. हे लोक आपल्या हर एका ब्लॉगमध्ये होते. तर व्हिएतनाम सिरीज इथंच एंड होईल. मला असं वाटतं माझ्या पुढं काय ब्लॉग बनवणार नाही आहे. तर बाय बाय बोलतो गाईज. तर गाईज तुम्ही बघितलं, आता आज परत आलो आम्ही कोलकाता स्टेशनवर आहे. आता सध्या तुम्ही बघू शकता संपली ट्रिप. आली मजा खूप केली आम्ही. आता हळूहळू मला तर माझं घर आठवायला लागलं आहे. तुला काय विषय? ट्रिप चांगली होती. ट्रिपबद्दल कुणाचंच काय वाईट नाही आहे. व्हिएतनाम आम्ही हा दोघांनी इंडिव्हिज्युअलच म्हणायचं, स्वतःच्या दामानेच म्हणायचं, थोडंफार घरच्याच्या दामानेही म्हणायचं. आम्ही बघितला, देश बघितला, आम्हाला खूप भारी बी वाटलं. पण आज आम्ही परत कोलकाता स्टेशनमध्ये म्हणजे एक आम्ही नाही का एकदम भारी सिटीमधलं म्हणू शकता तुम्ही. एकदम स्वच्छता, एकदम रूल रेग्युलेशन पाळतात. तिथनं आम्ही आलो आज परत इंडियामध्ये. तुम्ही बोलू शकता नाही का, बघू शकता. हे समजून घ्या एक आम्ही आत्ता म्हणजे मागची सकाळ आम्ही या मागच्या दिवशी सकाळ एक अशा देशात बघितली तिथं रूल रेग्युलेशन पाळतात लोक नाही का. ठीक आहे, आता आमची ट्रेन येते, तुम्ही बघू शकताय आमची ट्रेन येते. आम्ही ट्रेनमध्ये बसणार. AC कंपार्टमेंट घेतला आहे आम्ही. निवांत पुण्यापर्यंत 2 दिवस बस. मी तुम्हाला सांगू शकतो आमची ही सिरीजचा आणि आता हे जे मी बोलेन हे सगळं एंड आहे माझं. त्याच्यापुढं मी ब्लॉग काढणार नाही आहे. आणि काय क्रिकेटचे ब्लॉग काढायलाही काही कारण माझ्याकडं हे नाही आहे, कारण की जी मजा आम्हाला क्रिकेटमध्ये येते ना तुम्ही त्यात बी खुश होणार. पण सीन तो नाही आहे सांगतो. हा फोन मी एका सपोर्ट सिस्टीम म्हणू शकता ह्या ब्लॉगसाठी त्याकडनं घेऊन आलतो आणि त्याने मला दिला 15 दिवस. म्हणजे असं फोन देणं खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला शेवटचं सांगतो. तुम्ही बघितलं आतापर्यंत काय विषय काय नाही. आता आम्ही ट्रेनमध्ये बसणार आणि घरी जाणार आहे. तर अख्ख्या व्हिएतनाम सिरीजची
जी तुम्ही मजा बघितली त्यासाठी धन्यवाद पोलंड आणि असंच बघत राहा. भेटतो तुम्हाला पुढच्या सिरीजमध्ये, पुढच्या देशात नाही म्हणू शकत, पुढच्या देशात, कारण की खूप वेळ लागला आम्हाला मेहनत करायला. आम्ही लिटरली म्हणू शकता 6-7 महिन्यापासून आम्ही पैसे जमा करत होतो या ट्रिपसाठी. आम्ही सगळ्यांनी कष्ट केलेत या ट्रिपसाठी, हे मी तुम्हाला खरं बोलेन. बाकी बघू, भेटू तुम्हाला पुढच्या सिरीजमध्ये किंवा पुढच्या कशा ब्लॉगमध्ये. मी प्रयत्न करीन जेवढं लवकर आहे तेवढं लवकर तुम्हाला एक अजून ब्लॉग देत राहायचे. बाकी शेवटचे शब्द आपण जय हिंद, जय महाराष्ट्र.